धन्यवाद आपले सर. यानंतर आता केमिस्ट्री या विषयावर प्राध्यापक अरविंद गाडगीळ सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. गाडगीळ सरांनी केमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे, तसंच ते सध्या PhD करत आहेत. केमिस्ट्री या विषयाचे नामवंत आणि अभ्यासू शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्यांचे सहकारनगरला क्लासेस आहेत, केमिस्ट्री या विषय ते शिकवतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावं. नमस्कार उपस्थित पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अरविंद गाडगीळ तुमचं इथं मनापासून स्वागत करतो. आणि माझा जो विषय आहे केमिस्ट्री, त्या विषयासंदर्भात थोडंसं तुमच्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी मी इथं उभा आहे. त्यासाठी मी प्रथम एडनेक्सा आणि मटा या दोन संस्थांचे मी आभारी आहे की त्यांनी हा मला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. मित्रांनो, आपला केमिस्ट्री हा विषय तुम्हाला 11वीला जे एकूण 3 कंपल्सरी विषय आहे त्यापैकी एक विषय हा केमिस्ट्री आहे. म्हणून मी सांगतो, या केमिस्ट्रीचं नाव ठेवले मी टीना म्हणून. टीनाचा फुल फॉर्म आहे देअर इज नो अल्टरनेटिव्ह. कारण का तुम्हाला 11वी सायन्सला जे एकूण 3 कंपल्सरी विषय आहेत त्यातला पहिला विषय आहे केमिस्ट्री, दुसरा विषय आहे फिजिक्स आणि तिसरा विषय आहे इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला मॅथ्सला ऑप्शन आहे, तुम्हाला बायोला ऑप्शन आहे, पण केमिस्ट्री या विषयाला देअर इज नो अल्टरनेटिव्ह. दॅट्स वाय आय सी इट ॲज टीना फॅक्टर त्याला आपण म्हणू शकतो. पहिल्यांदा मी इथं उपस्थित असलेल्या सर्व 10वीच्या मुलांचं हार्दिक अभिनंदन करतो की तुम्हाला सगळ्यांना 10वीमध्ये उत्तम गुण नक्की मिळाले असतील. आणि दुसरं असं की तुम्ही सगळ्यांनी 11वीला सायन्स घ्यायचा हा जो निर्णय घेतलेला आहे त्याची मला खात्री अशी वाटते की इट इज युअर चॉईस. दॅट मीन्स इट इज नॉट युअर कंपल्शन. तुम्हाला कोणीही प्रेशराईज केलेलं नाहीये, आईने नाही, वडिलांनी नाही. कसं होतं बघा, आपल्या बऱ्याच घरांमध्ये आपले 2 शत्रू असतात. आईला आपण म्हणतो शत्रू नंबर 1 आणि वडिलांना शत्रू नंबर 2. फक्त काय होतं, काही घरांमध्ये फक्त हे नंबर बदलतात पण शत्रू असतातच. म्हणून सायन्स जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा इट इज युअर चॉईस, इट इज नॉट युअर कंपल्शन. हे असेल तुम्हाला सांगतो, खरंच पुढची 2 वर्ष म्हणजे 11वी 12वी आपला केमिस्ट्री सारखा इंटरेस्टिंग सब्जेक्ट कुठलाच नाही. माझे बाकीचे सगळे मान्य होतील की केमिस्ट्री सारखा आपल्या जवळचा हा कुठलाही विषय नाही. आता का बघा, ते यू नो दॅट आपल्या एकूण 3 बेसिक नीड्स आहेत. वन इज कॉल्ड ॲज फूड, अदर इज शेल्टर अँड थर्ड इज क्लोथिंग. मी एका क्लासमध्ये असा विचारला प्रश्न, तर एक मुलगा उठून उभा राहिला. तो म्हणला, सर अजून एक बेसिक नीड आहे सर, तुम्ही विसरताय सांगायची ती. त्याला म्हणला, अरे मी तर मला फक्त 3च माहिती. म्हणलं फूड, शेल्टर आणि क्लोथिंग. नाही म्हणला, चौथी एक म्हणला आहे बेसिक नीड. मग असं पटेल म्हणला, सर ती, आणि ती आहे म्हटला मोबाईल फोन. म्हटलं हो, म्हटलं मला असं पटते. म्हटलं ऑफकोर्स 4th इज ऑल्सो बेसिक नीड आहे आपली, मोबाईल फोन. आता तुम्ही साधा विचार करा मित्रांनो, आपलं जे फूड असतं, जे आपण डाएट घेतो, यू नो इट मेनली कन्सिस्ट ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, ऑइल्स किंवा फॅट्स. आणि हे जे सगळे आहेत ते सगळे आपले केमिकल कंपाऊंड्स आहेत. सेकंड बेसिक नीड आपली आहे शेल्टर. समजा मला घर बांधायचे, एखादी बिल्डिंग बांधायची, यू नो वी रिक्वायर देअर 2 इसेन्शियल ingredients. We require their steel and we require their cement. Again, both are chemical compounds. जे आपण कपडे घालतो, you know the clothes that we wear, they are made up of terylene, tericot, terrywool,
What are these? All these are polymers, and again polymers are nothing but the chemical compounds. त्याला मी असे उत्तर दिलं त्या मुलाला की तू म्हणतोयस ते बरोबर आहे मित्रा, की इव्हन मोबाईल फोन ऑल्सो वन बेसिक नीड, पण त्या मोबाईल फोन मध्ये जी आपण बॅटरी वापरतो, दॅट बॅटरी त्याच्यामध्ये जे केमिकल कंपाऊंड्स आहेत, म्हणजे त्या मोबाईल फोनचा सुद्धा केमिस्ट्री या विषयाशी संबंध आहे. एवढंच नाही बघा, सकाळी उठल्यानंतर आपण जे पहिल्यांदा काम करतो दात घासायचं, त्यासाठी आपण जो टूथब्रश वापरतो, त्या टूथब्रशचे ब्रिसल्स दे आर ऑल्सो मेड अप ऑफ पॉलिमर्स अँड विच इज नथिंग बट अ केमिकल कंपाऊंड. मी साधा विचार करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपस्तपर्यंत we use thousands of items which are related to that of the subject of chemistry. मी तर असं म्हणतो की विदाउट नॉलेज ऑफ केमिस्ट्री लाईफ विल नॉट एक्झिस्ट. सगळ्यांना माहिती, आपण ऑक्सिजन गॅस वी इनहेल अँड CO2 वी एक्झेल. What are these? Again, these are nothing but what? The chemical compounds they are. तुम्हाला माहिती, आपण डाईज वापरतो, ड्रग्स वापरतो, मेडिसिन्स वापरतो, वी यूज व्हेरियस पॉलिमर्स, सोप्स, डिटर्जंट्स. तुम्ही कशाचाही उल्लेख करा, त्याचा संबंध आपल्या केमिस्ट्री या विषयाशी नक्की जोडला जातो. आणि म्हणून माझे बाकीचे सहकारी मित्र सुद्धा याच्याशी सहमत असतील की सायन्सच्या मुलांना केमिस्ट्रीसारखा खरोखर जवळचा आणि तेवढाच महत्वाचा विषय नाही. आता आमच्या 10वीच्या मुलांना पुढच्या 2 वर्षाचा विचार करायचा आहे. कारण का, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला 15 साली जेई मेन, ॲडव्हान्स किंवा नीट या 3 एक्झाम्स द्यायच्या आहेत. आणि जसं आता बऱ्याच वक्त्यांनी उल्लेख करून गेले की याच्या आधीची जी आमची बॅचची मुलं होती त्यांना असं म्हणायची की 11वी एक रेस्ट इयर होतं आणि त्यामुळे त्यांचं 12वी वेस्ट इयर होऊन जायचं. तर तसं आता आमच्या 10वीच्या मुलांना म्हणून चालणार नाही. कारण का, जर समजा मी केमिस्ट्री हा विषय घेतला तर ती जेई मेन असू दे, ॲडव्हान्स असू दे, नाहीतर नीट असू दे, कुठलीही एक्झाम असू दे, NDAची कुठली असू दे, तुम्हाला 11वी आणि 12वी या दोन्ही विषयाचा जो पोर्शन आहे, जो सिलेबस आहे, हा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला 11वीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आणि केमिस्ट्री सारखा खरोखर इंटरेस्टिंग, अतिशय आपण म्हणू मजेशीर असं थोडंसं म्हणतो मी, विषय खरोखर कुठलाच नाही. कारण सांगतो, एकदा असे घडलं, एक क्लास कंडक्ट होता चालला होता, तर तिथं टीचरनी मुलांना प्रश्न विचारला. तो काय होता बघा प्रश्न, व्हॉट इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर? सांगा उत्तर काय? सगळ्यांना माहिती आहे उत्तर आहे त्याचं H2O. प्रश्न असा होता, व्हॉट इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर? आपल्याला उत्तर माहिती आहे H2O, पण एक मुलगा उठून उभा राहिला आणि तो म्हणतो, तो काहीतरी दुसरं एक उत्तर सांगतो आणि त्याच्यावर परत तो काय म्हणतो टीचरना की मॅडम तुम्ही आम्हाला हे शिकवलंय. म्हणजे तो जो मुलगा उठून उभा राहतो तो उत्तर सांगत नाही H2O, तो दुसरं उत्तर सांगतो आणि तो परत टीचरना म्हणतो की मॅडम तुम्ही आम्हाला हे शिकवलं आहे. तर तो काय उत्तर देतो बघा, प्रश्न असा आहे, व्हॉट इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर? तो उत्तर देतो HIJKLMNO. आणि तो म्हणतो परत की मॅडम तुम्ही आम्हाला हे शिकवले H2O. म्हणून तो H आणि O मधले जेवढे अल्फाबेट आहे तो म्हणून दाखवतो HIJKLMNO. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आमच्या क्लासमध्ये हा जो ब्रिजिंग कोर्स सध्या कंडक्ट करत आहोत, तर त्या ब्रिजिंग कोर्सला माझं जे ध्येय आहे केमिस्ट्री या विषयाचं, त्याचं आमचं टायटलच असं आहे की हसत खेळत केमिस्ट्री, की ज्या योगे मुलांना
केमिस्ट्री या विषयाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये एकदा इंटरेस्ट वाटला की नो डाऊट त्यांना हे मार्क पडणारच आहे. मग ती कुठलीही असू दे एंट्रन्स एक्झाम, जेई मेन काय, ॲडव्हान्स काय, किंवा नीट काय, किंवा NDA काय. मित्रांनो, या सगळ्या एक्झामसाठी आपल्या केमिस्ट्री या विषयाचा सिलेबस जो आहे तो जवळजवळ सारखाच आहे. आणि आता फॉर्च्युनेटली तुमचा 11वी 12वीचा हा जो कंबाईन सिलेबस आहे आपल्या बोर्डाचा, तो सुद्धा जवळजवळ CBSE लेवलला आणून ठेवलेला आहे. आता तुम्ही जर आपला केमिस्ट्री हा विषय बघितला तर आपल्या केमिस्ट्री या विषयाच्या एकूण 3 फंडामेंटल ब्रँचेस आहेत. बघा आता, आणि तुमचा जो सगळा सिलेबस आहे 11वी 12वी जेई मेन ॲडव्हान्स प्लस नीट, हा सगळा सिलेबस इट इज टोटली बेस्ड ऑन ओनली दीज 3 फंडामेंटल ब्रँचेस. सगळ्यात पहिली आपली फंडामेंटल ब्रँच आहे तिचं नाव आहे फिजिकल केमिस्ट्री. दुसरी जी ब्रँच आहे इट इज नोन ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अँड थर्ड ब्रँच इट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो व्हॉट वी स्टडी इन फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इट डील्स विथ द फंडामेंटल लॉज, प्रिन्सिपल्स अँड थिअरीज ऑफ केमिस्ट्री. आपल्या केमिस्ट्रीमध्ये जेवढे म्हणून फंडामेंटल लॉज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत आणि थिअरीज आहेत, ऑल सच थिंग्स वी डिस्कस इन दिस फंडामेंटल ब्रँच नोन ॲज फिजिकल केमिस्ट्री. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांना ही ब्रँच थोडीशी अवघड जाते. त्याचं कारण असं आहे, आपल्या केमिस्ट्रीमध्ये जेवढे म्हणून प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जेवढे म्हणून सम्स सॉल्व करायचे आहेत, ते सगळे दीज आर फ्रॉम दिस फंडामेंटल ब्रँच नोन ॲज फिजिकल केमिस्ट्री. आणि तुम्हाला जेई मेनला किंवा ॲडव्हान्स किंवा नीटला सगळ्यात जास्ती टॉपिक्स और चॅप्टर्स दे आर फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. एकूण 10 चॅप्टर्स आहेत, एकूण 10 टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला नीट किंवा जेई मेन ॲडव्हान्सला या फक्त फिजिकल या फंडामेंटल ब्रँचमधनं आहेत. आता दुसरी जी आपली ब्रँच आहे इट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. देअर how we can define? Very simple definition. It is defined as a branch of chemistry which deals with the compounds which are obtained from non-living matter such as minerals and rocks. म्हणजे जेवढे केमिकल कंपाऊंड्स आपल्याला नॉन लिव्हिंग मॅटर म्हणजे निर्जीव वस्तूतनं मिळतात, all such compounds we study in this second fundamental branch known as inorganic chemistry there. आता तुमच्या जेई मेनला या इनऑर्गॅनिकचे एकूण 8 चॅप्टर्स तुम्हाला लर्न करायचे. हे मी बोलतोय जी तुम्ही देणार आहात परीक्षा 2015 साली, अजून 2 वर्षांनी जी तुम्ही देणार आहात जेई मेन ॲडव्हान्स, तुम्हाला त्याचे मी सगळे टॉपिक सांगतोय. फिजिकलचे 10 टॉपिक अँड फ्रॉम इनऑर्गॅनिक 8 टॉपिक्स और 8 चॅप्टर्स. अँड थर्ड ब्रँच जी आपली आहे इट इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री देअर. हाऊ वी कॅन डिफाईन? सिम्पल डेफिनेशन. It is defined as a branch of chemistry which deals with the compounds which are obtained from living matter. जेवढ्या म्हणून सजीव गोष्टी आहेत, दॅट मीन्स यू नो ॲनिमल्स आणि प्लांट्स, या दोघांकडनं आपल्याला जे कंपाऊंड्स मिळू शकतात, ऑल सच कंपाऊंड्स वी कॅन स्टडी इन दिस लास्ट ब्रँच नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री देअर. एकदा रिपीट करतो मी, तुमचा जेई मेनचा, ॲडव्हान्सचा, नीटचा एवढंच नाही, तुमचा 11वी 12वीचा या दोन्ही वर्षाचा सिलेबस इट इज ओनली फ्रॉम दीज 3 ब्रँचेस देअर. आता तुम्ही जर आपली केमिकल कंपाऊंड्स घेतली तर कॅन यू इमॅजिन, कॅन एनीवन टेल मी हाऊ मेनी केमिकल कंपाऊंड्स आर देअर?
काही कोणा कल्पना आहे का? मी सांगतो याचं उत्तर. देर आर मिलियन्स ऑफ केमिकल कंपाऊंड्स दॅट आर नोन. सगळ्यांना माहिती आहे 1 मिलियन म्हणजे 10 lakhs. आणि तुम्ही जर हे बघितली शेवटची ब्रँच आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर ऑर्गॅनिकची जवळजवळ 5 to 6 मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट आर नोन टू अस. आत्तापर्यंत तुम्ही जे 10वी शिकलात ती माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त 15 कंपाऊंड्स तुम्हाला माहिती असतील. म्हणजे मिथेन, इथेन, ॲसिटिलीन वगैरे वगैरे वगैरे. आता तुम्ही जर पुढच्या 2 वर्षाचा विचार केला, 11वी 12वी प्लस जी मेन ॲडव्हान्स नीट या सगळ्याचा विचार केला, तर तुम्हाला या मिलियन्स पैकी साधारण किती कंपाऊंड्स तुम्हाला शिकायची आहेत? तर अंदाजे आपण असं म्हणूया की जास्तीत जास्त 100 कंपाऊंड्स तुम्हाला पुढच्या 2 वर्षांमध्ये शिकायची आहे. पण एवढी 100 कंपाऊंड्स सुद्धा शिकणं किंवा त्याची स्ट्रक्चर्स पाठ करणं आमच्या खरंच मुलांच्या जीवावर येतं. आणि त्यामुळेच मुलांचा केमिस्ट्री या विषयाचा स्कोर हा तुम्ही नीट एक्झाम घ्या किंवा MPCET घ्या हा कमी लागतो. आता कसे बघा, आमची जी एक फंडामेंटल ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इट इज टोटली बेस्ड ऑन वन स्टेटमेंट. आणि ते स्टेटमेंट असं आहे, कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट वन. तर आपण असं म्हणतो मराठीमध्ये की कार्बनची संयुजा 4 आहे. लक्षात ठेवा, वी केमिस्ट आर मर्सीलेस पीपल. आमच्याकडे दया माया वगैरे प्रकार काही नाही. म्हणजे काय, समजा मला एखादी रिॲक्शन द्यायची आहे, ती रिॲक्शन अशी आहे की CH4 + Cl2 गिव्स CH3Cl + HCl. सगळ्यांना माहिती आहे 10वीच्या मुलांना CH4 इट स्टँड्स फॉर मिथेन गॅस. समजा मी ती रिॲक्शन देताना CH4च्या ऐवजी मी जर CH3 लिहिलं, तर ॲज आय टोल्ड यू आमच्याकडे दया माया प्रकार नाही. आम्ही ती रिॲक्शन बघता बघता त्याच्यावर काट मारतो आणि 0 मार्क देऊन पुढे निघून जातो. लक्षात ठेवा, थोड्या प्रमाणामध्ये आपला केमिस्ट्री हा विषय हा थोडासा मॅथ्सच्या जवळ आहे. त्याचं कारण असं आहे, जसं मॅथ्समध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी 2 + 2 इज ऑलवेज इक्वल टू 4. का असं आहे का हो, की अमेरिका आपल्या मागे आहे 12 तास म्हणून ते 3 देतात आणि जपान आपल्या पुढे आहे 5-6 तास म्हणून जपान 5 देतो, असं काही नाही. तसंच आपल्या केमिस्ट्रीमध्ये आहे. जर तुमची केमिकल रिॲक्शन बरोबर असेल, जर तुमचा मोलेक्युलर फॉर्म्युला बरोबर असेल, तर कुठल्याही माणसाने तुमचा पेपर चेक केला तरी ती जर केमिकल रिॲक्शन बरोबर असेल तर त्याला पैकीच्या पैकी मार्क देणं हे बंधनकारकच आहे. त्यामुळे आपल्या केमिस्ट्रीसाठी सराव, स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचा सराव, आणि मुख्य सगळ्यात माझा असं एक ॲनालिसिस आहे की आमची मुलं मागे पडण्याचं कारण असं आहे की त्यांचा लिखाणाचा सराव ही आमची मुलं अजिबात करत नाही. नुसते एखादं गाईड विकत घ्यायचं, ते उद्या परीक्षा म्हणल्यानंतर आज रात्री वाचत बसायचं, अशाने तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कधीच मार्क पडू शकत नाही. मला सांगतो मी, तुम्ही केमिस्ट्री या विषयामध्ये पास सुद्धा होऊ शकणार नाही. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की सर आम्ही JEE किंवा नीटची तयारी कधी सुरू करायची? त्याचं साधं सोपं उत्तर आहे, तुम्ही 10वी झालात म्हणजे तुम्ही JEE मेन, ॲडव्हान्स आणि नीट या परीक्षांची तयारी तुम्ही ताबडतोब सुरू केली पाहिजे. याला काही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही, कुठलाही चॉईस नाही. कारण का या स्पर्धात्मक जे एक्झाम्स आहेत त्याची तयारी तुम्ही जितक्या लवकर म्हणून कराल तितकं तुम्ही सगळ्या इतर लोकांपेक्षा अधिक पुढे जाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर हा नक्की मिळू शकतो. आता एकच सांगतो मी शेवटचा मुद्दा, की ही जी कल्पना आहे ब्रिजिंग कोर्सची, याचा माझा मुख्य उद्देश असा आहे की मी 10वीला शिकवत नाही. माझे सगळे जे विषय आहेत ते 11वी 12वीचे केमिस्ट्री प्लस IIT JEE मेन, ॲडव्हान्स, नीट वगैरे असे आहेत.
तर एकदा बघावं म्हणलं की तुमचं 10वीचा सिलेबस काय आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 10वीच्या आमच्या मुलांना केमिस्ट्री या विषयाची जे डायरेक्ट रिलेटेड टॉपिक्स आहेत असे एकूण 5 चॅप्टर्स मला सापडले. 11वी 12वीचा सगळा सिलेबस मला तोंडपाठ आहे. तर नंतर असं लक्षात आलं माझ्या की हा जो 10वीचा सिलेबस आहे आणि जे त्यांना आता शिकायचे पुढे 11वीमध्ये पुढचे 2 वर्ष 11वी 12वी या 2 सिलेबसमध्ये ही प्रचंड तफावत आहे. तर माझा इथं मुख्य उद्देश आहे, मी जेव्हा केमिस्ट्री विषयाचा ब्रिजिंग कोर्स कंडक्ट करतो तर ही जी गॅप आहे ती थोड्या प्रमाणात का विना ब्रिज थोडी भरून काढायचा असा माझा एक उद्देश आहे. एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन आमच्या जी आत्ता 10वीची मुलं आहेत त्यांना जेई मेन ॲडव्हान्स नीट या सगळ्या एक्झामसाठी जे टाईप ऑफ फॉर्मॅट क्वेश्चन आहे तो सगळ्या MCQ पॅटर्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आणि म्हणून मी माझ्या ब्रिजिंग कोर्सला रोज केमिस्ट्री या विषयाचे कमीत कमी 5 MCQs हे मी मुलांकडनं सॉल्व करून घेतो की ज्या योगे आमच्या इथल्या मुलांना अशा प्रकारचे MCQs किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे कसे सॉल्व करायचे, कशी वापरायची मेथड ऑफ एलिमिनेशन हिची त्यांना आत्तापासूनच प्रॅक्टिस झाली तर नक्की ते पुढे चमकतील. हा आमचा मुख्य उद्देश आहे. कारण का सांगतो तुम्हाला, एक साधे सांगतो घटना. एकदा मध्ये आम्ही मुंबईला गेलो कार्यक्रमाला. झाल्यानंतर एक अशी मुलं जमली होती भेटायला आम्हाला. तर मी मुलांना एक साधा विचारला प्रश्न की 1515 भागिले 15 ह्याचं उत्तर काय रे. तुम्हाला खोटं वाटेल, मुंबई सारख्या ठिकाणावरनं आम्हाला उत्तर मिळालं 11. 1515 भागिले 15 ह्याचं उत्तर मुंबई सारख्या ठिकाणी आम्हाला मिळालं 11. बऱ्याच मुलांकडनं अशी जर आपल्या मुलांची थोडीशी स्थिती आहे तर हा त्यांना 11वीचा जो सिलेबस इतका वाढलेला आहे तो त्यांना कसा झेपणार आणि त्याचं थोडंसं बर्डन कमी करावं की जी मुलं आमची 11वी जातील सायन्सला त्यांना असं बिलकुल वाटता कामा नये की हे मला जमणारच नाही, हे मला अजिबात कळणार नाही, अशी त्यांची फजिती होऊ नये. हा आमचा मुख्य उद्देश आहे ब्रिजिंग कोर्स कंडक्ट करायचा. जसं आता आमचे मगाशी बाम सर म्हणाले, हा ब्रिजिंग कोर्स हा टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हा ब्रिजिंग कोर्स इट इज अ क्लासरूम कोचिंग आहे. तुम्हाला आमच्या क्लासरूममध्ये यावं लागेल की जो सहकार नगरला जे गजाननाचा मठ आहे त्याच्या समोर पहिल्या मजल्यावर आमचा क्लास आहे. तिथं आम्ही सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये हा ब्रिजिंग कोर्स आम्ही कंडक्ट करत आहोत. नेक्स्ट, ही सगळी आमची वैशिष्ट्य आहेत ब्रिजिंग कोर्सची. माझा जो मुख्य उद्देश आहे की 10वी आणि 11वीच्या सिलेबसमध्ये जी गॅप आहे केमिस्ट्रीमध्ये ती काही प्रमाणात तरी थोडीशी ब्रिज करता आली तर चांगला आमचा उपयोग होईल आमच्या मुलांना. हाच आमचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट, आणि शेवटी थांबायच्या आधी तुम्हाला एकच सांगतो की 11वीच्या मुलांनी कुठली पुस्तकं वापरली पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे की केमिस्ट्रीसाठी तुम्ही नो डाऊट जे आपलं टेक्स्टबुक आहे ते घ्या. तुम्ही फक्त टेक्स्टबुक घ्यायची घाई इतक्यात करू नका. टेक्स्टबुक तुम्ही तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी घ्या. कारण का एक अशी आम्हाला बातमी आलेली आहे की आत्ता जो सिलेबस आहे 12वीचा त्यांना थर्मो एक चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स, तो कदाचित तुम्हाला 11वीला सुद्धा लर्न करायला लागेल. म्हणून मी तर म्हणतो तुम्ही फक्त 2 पुस्तकं रिफर करा. पहिलं पुस्तक तुमचं 11वीचं टेक्स्टबुक आणि त्याबरोबरच तुम्ही NCERTचं बुक हे तुम्ही अवश्य परचेस करा. पण ही दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्या. परचेस करायची आत्ता घाई अजिबात करू नका. तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी ही मात्र 2 पुस्तकं तुम्ही अवश्य परचेस करा. रिपीट करतो मी, 11वीचं टेक्स्टबुक
आणि 11-20 मला CBSEचं बुक नको आहे. आय वॉन्ट अ बुक ऑफ NCERT विच स्टँड्स फॉर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ही NCERTचं बुक तुम्हाला आपल्या पुण्यामध्ये जो आप्पा भवन चौक आहे तिथला जो ह्याचा बोळ आहे जोगेश्वरीचा तो दुकान आहे तो तिथं ते फक्त NCERTचं बुक मिळतं. ही 2 पुस्तकं सोडून जर तुम्हाला केमिस्ट्रीमधली अगदी बेसिक फंडामेंटल माहिती हवी असेल तर यू कॅन नोट डाऊन वन बुक. हे रेफरन्स बुक आहे, त्याचं नाव आहे केमिस्ट्री अँड इट इज ऑथर बाय रेमंड चँगचं बुक आहे. RAYMOND रेमंड चँग CHANG. आणि शेवटी या व्यतिरिक्त तुम्हाला मी एक पुस्तक सांगू इच्छितो जी आमची मुलं मराठी माध्यमची मुलं आहेत की ज्यांचं 10वीपर्यंत मराठी मीडियम होतं त्यांच्यासाठी किंवा इन जनरल ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचा. ते नाव आहे पुस्तकाचं किमयागार म्हणून पुस्तक आहे आणि हे लिहिले पुस्तक श्री अच्युत गोडबोले. फार सुंदर पुस्तक आहे. केमिस्ट्रीच नाही तर इन जनरल सायन्स की ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झूलॉजी सगळं की सायन्सची डेव्हलपमेंट कशी झाली या संदर्भात अतिशय सुंदर अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये हे पुस्तक आहे. नाव आहे पुस्तकाचं किमयागार. इट इज ऑथर बाय मिस्टर अच्युत गोडबोले. आणि शेवटी सगळ्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा तुमच्या 10वीच्या उज्ज्वल यशाबद्दल. आणि शेवटी मी सगळ्यांना एक विनंती करतो की जो आम्ही उद्यापासून ब्रिजिंग कोर्स लॉन्च करत आहे सकाळी 9 वाजता 9 ते 10:30 आमच्या क्लासरूमवर क्लासच्या क्लासरूमवर तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना घेऊन अवश्य या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि एवढं बोलून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गाडगे सर. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याशी आमचे प्राध्यापक आशिष दुबे सर संवाद साधणार आहे. दुबे सरांचं व्याख्यान खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की ते स्वतः त्यांनी IIT बॉम्बे इथनं BTech आणि MTech केलेलं आहे आणि IIT JEEसाठी ते अनेक वर्ष अध्यापन करत आहेत. लोकांना स्टुडंट्सना गायडन्स देत आहेत. एक्सलंट एज्युकेशन या नावाची त्यांची संस्था आहे. त्या माध्यमातून ते IIT एंट्रन्ससाठी कोचिंग करतात. यावेळची जी JEE मेन परीक्षा झाली त्याच्यामुळे त्यांचा विद्यार्थी यशराज भोसले हा पुण्यामध्ये दुसरा आला होता. त्याला 321 मार्क होते. 321 आउट ऑफ 360. JEE मेन 2013मध्ये नक्की काय चुकलं आणि तुम्हा सगळ्यांना नक्की कशा प्रकारची काळजी घ्यायला लागणार आहे आणि कसा अभ्यास करायला लागणार आहे जर JEE मेन क्रॅक करायची असेल तर याबद्दल दुबे सर तुमच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे. A very good morning to all of you. Now before I start off with the what exactly went wrong, first I would like to tell you the major differences that you are going to face going ahead. Point number 1, so far we have been trained mentally to prepare for CET. In CET the syllabus is that of standard 12 and that too of HSC board. Now the very first point where all of us went wrong while writing the paper of JEE Mains was that JEE Mains is based on and it will be based on the syllabus prescribed by CBSE board and this will include both standard 11th as well as standard 12th. So what you need to focus on is that the moment you start preparing, the moment you start going to standard 11, remember that you cannot ignore standard 11. So first put this concept out of your brain that first year is a rest year. If you do that, you are going to fail miserably and the result itself, I'm like backing my argument with the data that out of 24,000 students from Pune, those who wrote JEE Mains, only 480 could qualify the JEE Mains.
if you look at the percentage, it will come out to be even less than 2%. So where exactly we went wrong? Point number one. The first point is that equal weightage should be given to standard 11th and equal weightage should be given to standard 12th. Moving forward, till standard 10, or rather I would say in 11th or 12th also, we are used to write subjective paper. That is, in exam at school level, usually we have a 3 hours time and then we are supposed to write, theory paper. And that too, in boards, we have an option that out of 5 questions you are expected to write, let's say 3 or 4. Whereas in competitive exams like be it JEE or CET, you don't have an option. If you put a topic on option, it's better to forget about those marks. So, you don't have an option for these competitive exams like CET and going forward JEE mains. So, don't put anything on option. Prepare it from day one. Next point. You need to train yourself in solving MCQs, that is multiple choice questions. You need, the major difference between these competitive exams and the board exams is within a limited time, you need to solve much more problems, number of problems. Like, I'll give you my personal experience after standard 12th exam. Rarely I hear from the student that, sir, time was not enough. But definitely after these competitive exams like JEE or CET, many of the students after writing the exam, they come to me and they tell me, sir, the time was very limited. I couldn't solve 15 questions, 20 questions. So there we fail. And major differences in boards, or let's say from standard 1 to standard 12, in the school pattern type exam, you are expected to write the theory. Whereas in all of these competitive exams, almost 90 to 95% questions are application oriented. Now what it means is that whatever you learn, try to apply that. Just mugging up the textbook is not going to help. And last but not the least, these exams are being conducted by the central board. So you need to remember that all of these exams, rather, they are based on CBSE pattern, that is the books in CBSE that's used is NCERT textbooks. So now you don't have an option but to read the theory part. You need to solve questions from those books. So I'll just summarize what I discussed. That, and in fact, as a matter of fact, I was just reading the newspaper a few days back. I'm talking of the result of the CET. Very few students could score 100 plus even in CET. So remember that, start practicing from standard 11, how to solve MCQs within the limited time, how you need to solve, how you can solve more number of questions, increase your speed with accuracy. I'll tell you one more, the major important change that's going to be. Even in CET, there is no negative marking. But going forward, or in JEE mains, there is a negative marking. That is, for every correct question, you are going to get +4, and for every wrong question, you are going to get -1. So the least that you can expect in a school exam is 0, but in this competitive exam, the least you can get, it could be even -100. So, be cautious from day one. Start preparing for these competitive exams. Be application oriented, because the ideology of these exams is to screen the engineers for tomorrow, and you need to solve the real life problems. So start applying the concept that you have learned so far within the limited time. Just see how fast and how accurately you can solve the problem. So with this, I'll just conclude my session. And I'll tell you a very short and sweet story that always I tell my students. There was an eagle egg. It came amongst the chicken. The baby eagle was born, and the baby eagle was very content, very happy throughout her life. One fine morning, the baby eagle went out with her mother. The baby eagle saw a bird that was flying very high in the sky. And the baby eagle asked, "Mama, which is the bird which is flying so high?" Her mother replied, "It's an eagle. It has got powerful wings. It can fly up high in the sky. But you are just a chicken, so you can't fly high." The baby eagle was very disappointed.
She wanted to fly, but the people around the baby eagle convinced her that you are not an eagle, you are just a chicken. So throughout her life, she remained a chicken. So the moral of the story is that if you want to fly like an eagle, follow your dreams and don't listen to the word of chicken. So thank you all very much for coming, and all the very best for your future endeavors. Thank you very much. धन्यवाद दुबे सर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. एक 2-3 अनाऊन्समेंट्स आहेत. मी मगाशी केल्या होत्या, मी पुन्हा आता त्या तुम्हाला सांगतो. एक तर म्हणजे जो ednexa.comचा फ्री ऑनलाईन ब्रिजिंग कोर्स आहे तो मागच्या आठवड्यात चालू झालेला आहे, पण ती सगळी लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला ednexa.comवर फ्री अकाउंट क्रिएट करून लॉग इन केलं की उजव्या बाजूला ब्रिजिंग कोर्स असं दिसेल, त्याच्याखाली ती सगळी रेकॉर्डिंग्ज आहेत ती तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्याचप्रमाणे उद्या रात्री गाडगीळ सरांचं लेक्चर होणार आहे 8 ते 9 या वेळामध्ये, आणि परवासुद्धा गाडगीळ सरांचंच लेक्चर होईल. आणि बुधवार, गुरुवार, शुक्रवार रात्री 8 ते 9 या वेळामध्ये आपटे सर तुम्हाला फिजिक्स या विषयावर मार्गदर्शन करणार आहे ब्रिजिंग कोर्समध्ये. जरूर तो ब्रिजिंग कोर्स अटेंड करा. त्याचप्रमाणे ednexaबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा आमच्या कुठल्याही ऑनलाईन प्रॉडक्टसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली तुम्ही आमच्या काउंटरवर करू शकता. आज तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 10% स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे, आणि आज फक्त 200 रुपये भरून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करायचं. त्याचबरोबर करिअर काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्ही खाली रजिस्ट्रेशन करू शकता. ednexaतर्फे हे करिअर काउन्सिलिंगची ही ॲक्टिव्हिटी चालते. त्याची किंमत आहे 1500 रुपये. त्याच्यासाठी सुद्धा फक्त 200 रुपये भरून तुम्ही आज रजिस्ट्रेशन करू शकता, आणि यात तुम्हाला आज रजिस्ट्रेशन केलं तर 10% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हा सर्वांना तुमच्या 10वीच्या निकालासाठी आमच्याकडनं तुम्हाला अभिनंदन आहेच, पण त्याचबरोबर पुढच्या 2 वर्षाच्या तुमच्या वाटचालीसाठी ednexa आणि महाराष्ट्र टाइम्स या संस्थांकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.